हॅलो फ्रेंड्स, हाई पाय माझे कशाने सुजलेले आहेत ते काही कळनासे झालेले आहेत. तर फार दिवसापासून 15 दिवस अगदी झालेले आहेत तब्बल. तर तेव्हापासून पाय सुजलेले आहेत. त्याच्यामुळे ते दगडा सारखे झालेले आहे, निब्बर निब्बर, आणि ते रक्त गोठलेले आहे. एवढं पाय सुजलेले आहे माझे. त्याच्यामुळे मी माझ्या हातानेच मालिश करत आहे. तर सूज बघा भरपूर प्रमाणात आहे. मी सकाळी 1 तास चालते, संध्याकाळी 1 तास चालते, आणि दिवसभर तर काम चालूच असतं. तरीही माझे पाय वसरलेले नाहीत. तर बघा, तेलाने मालिश करते. आणि बघा इथंही हा दुसरा पाय घेतलेला आहे. तर माझे मिस्टर कॉटवरच बसलेले आहेत. मला अपेक्षा होती की माझे मिस्टर पाय वगैरे चोळतील, तेल लावून मालिश करतील, कमी होईल, जरा बरंही वाटेल असं वाटलं होतं. पण अपेक्षा भंग झाली. काय करावं, कोणीच नाही मदतीला. हे म्हणजे बसून राहतात, पण थोडेफार बाबा आपण, एवढ्या वेदना होत्यात बायकोच्या पायाला, एवढ्या पेन्स होत्यात, आपण थोडंफार पाय चोळून द्यावं तेलाने, असं नाही वाटत नवऱ्याला. बघा किती मोठी अपेक्षा केली होती, त्या अपेक्षेचा सगळा माझा भंग झाला. आणि आपण तोंडाने म्हणूही शकत नाही की माझे पाय चोळून द्या म्हणून. एवढ्या पेन्स होतेत ना, भरपूर प्रमाणात पेन्स होतेत. आणि मागचे दिवस आठवले की पिऊच्या टायमिंगचे, तो दिवस आठवला ना, ती काळी रात्र आठवली ना, आणि दिवस आठवला ना, खूप भीती वाटते, अंगावर शहारे येतात. टीव्ही बघत बसले आहेत हे बघा. आता माझ्याकडे बघतेत. मी यांना म्हणत आहे की माझे पाय थोडंफार चोळून द्या ना, तर ते हसायला लागलेत. आता कसं वाटतंय असं म्हणतेत. आता कसं वाटतंय, कसं वाटणार माझ्या जीवाला? एक आई व्हायचं म्हणल्यावर कसं वाटणार? खूप दुःख, वेदना सहन कराव्या लागतात. आणि तेवढ्या वेदना सहन केल्यानंतर गोंडस बाळ येतं या जगात. आणि नाव तर काय त्यांचंच लागतं, पप्पाचं नाव. बघा आता हे मी उलट ठेवलेला आहे पाय, आणि तेलाने मालिश करत आहे. माझी तब्येत म्हणजे फार बिघडली आहे, खोकला वगैरे लागलेला आहे, त्यामुळे मला बोलताही येत नाही. मी आता याच्यामध्ये व्हॉइस टाकलाय, पण माझा एकदम असा वेदनादायी आवाज आहे. माझी LMP डेट आहे 30 ऑक्टोबर, LMP डेट, आणि प्लासेंटा आहे पोस्टेरियर. पण आता बेबी बॉय होईल की बेबी गर्ल होईल काही कल्पना नाही. पिऊच्या टायमाला माझ्या प्लासेंटा अँथेरियर होता, पिऊ जन्मली त्यावेळेस. मग कसे झोपलेले आहेत कॉटवर टीव्ही बघत. थोडीशी मदत करावी असं वाटत नाही बायकोला. खूप भयानक आहे ही प्रेग्नेन्सी म्हणावं लागेल. 9 महिने 9 दिवस खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. पिऊच्या टायमाला मला काहीच त्रास झाला नव्हता. आधी माझे 9 महिने तर माझे पोटात पेन्स होत होत्या, पोटात खूप दुखत होतं, रात्र झोप लागत नव्हती मला, पोटात आग पडायची एका साईडला. आता माझं पोट दुखणं म्हणजे डिलिव्हरीच्या टायमिंगला बंद झालं, आणि आता आलं पायावर. पाय खूप दुखत आहेत. सकाळ पहाटे 5ला उठून मी आधी व्यायाम करते. हाय फ्रेंड, कसे आहेत सर्वजण? तर आता मी दुपारी 4:30 नाही, तिसरा परत 4:30 झालीत. आता स्वयंपाक कमी पडला होता सकाळी, भात करायला लागली. आता मी भात करते, पिऊला देते खायला. पिऊला भूक लागली, सकाळी भाकरी कमी केलेला असल्यामुळे. आणि माझं पाय काही कमी झालं नाही, दगडासारखा पाय झालाय नुसतं. ही माझी पिऊ. दात हे बघा ना, दात कसं झाला, हालतंय ना. हो, 5 वर्षाची पिऊ आहे, हालायला लागली दात. चला विसा भात खाऊन घ्या. खावा नको बाबा मला. खावा, परत दिसतंय ना, चला तर आम्ही आता भात खायला लागलोय. आता खिचडी बनवली आता मस्त पैकी. चल पिवा, चल की भात खायला चल. या मैत्रिणींनो, भात खायला खिचडी सगळ्यांची
आवडती रेसिपी आहे ही. तर आमच्या पिऊला तर लय आवडतंय, लय लय. दिवसभर दिलं तरी खाते, 2 दिवस दिलं तरी खाते. टुटी फुटी आईस्क्रीम कसली असते मैत्रिणींनो? कमेंट करून सांगा बरं. ते म्हणते टुटी फुटी आईस्क्रीम. हनी बनी होय. अगं बाई, हनी बनी का झोलमाल कार्टून आहे ना, त्या कार्टूनची सांगते ती. हा खा, खा ना मग. ओ धनी, चला येत आहे ना व फिरायला का? नाही जेवायला. आओ हाय मैत्रिणींनो, मी तुम्हाला रोजचे अपडेट देत जाईल जरी मी हॉस्पिटलमध्ये गेले तरी पण. तर माझे व्हिडिओ लाईक करत जावा, ठीक आहे? अयो हाय फ्रेंड, अंधार दिसतंय व्हिडिओ मध्ये सगळ्या आमच्या. तर बाबा बघा, महादेवाचं मंदिर किती जवळ आहे आम्हाला. आता आम्ही शतपावली करतो. दिवसभर शतपावली करावं लागतंय मला. तर जेवण केलं, जेवण करायचंय अजून, तरी पण शतपावली करावं लागतंय. पायच तेवढे सुजलेत, 15 दिवस झालं. कमीच होईनात झाले पाय, कमीच होईनात झाले माझे. मी व्हिडिओ काढते माझा कंचा नाही. आज मी बेसन बनवलेलं आहे आणि इकडं दूध तापायला ठेवलंय. तर भाकरी केल्यात, तीन भाकरी केल्यात, पिठलं बनवलंय. आणि आता आवाज एखाद्याने स्वयंपाक केला असता माहिती का? इतका पाय दुखायला लागलाय माझा. ही एकच तुम्हाला म्हणते मी तुम्हाला, मग काय किती पाय दुखायला लागलाय. निपार झालंय कशामुळे दगडासारखं काय माहिती. कोण नाही, खरंच सांगते मी, शपथ सांगते, माझा पाय किती दुखायला लागलाय. उभं राहून स्वयंपाक सगळा पूर्ण करायचा. हाय म्हणता माया दयाच नाही बायकोची तुम्हाला थोडी बी. खरं हाय नाही, नुसतं आयतं खायला पाहिजे तुम्हाला. असतं तर नसतं का मग आतापर्यंत केला. मग तासभर झालं स्वयंपाक करते मी. मग काय किती पाय दुखायला, काळ झालंय. गाठ बनली का काय काय माहिती आता. आणि नुसतं बसून बसून मोबाईल बघत आहोत तिथं दिवसभर आज. हा सांगते की मग. चला तिथे बघा बरं बेसन कसं झालंय ते. सांगितलंय कधीच. दोन ते त्यांचं लय अवघड झालंय बॅग हे खरंच. आज दिवसभर तिला झोपवलं नाही तुम्ही? होय, मी कुठं होतो घरी दिवसभर? मग कोण होतं? तूच होतीस. मला तर काळजी वाटून राहायला लागली. मी नसल्यावर ना, दवाखान्यात असल्यावर ना, तर हिची तुम्ही काळजीच घेणार नाही असं वाटतं. एक दिवस नाही घेऊ शकत तुम्ही, मला माहिती. गावाकडे पाठवणार तिला. गावाकडे तर कुणीच घेऊ शकत नाही मग. हा रात्रीच्याला कोण काळजी घ्यायचं? पांघरून नसतंय तिला, झोपवायचं नाही दुपारच्याला, खाऊ पिऊ घालायचं नाही. चल बाय मी झोपवतो असं कधी म्हणणार नाही. आहे का नाही? झोपवले का एक दिवस तरी तुम्ही? मी बघते की झोपत नाही. मी कशी झोपवते मग? मी कशी झोपवते? हा पांघरून टाकत नाही तिला, लघवीला नेत नाहीत रात्रीच्याला. मग अशी मी ओरडल्यावर तुम्ही लघवीला नेलं. आहे का नाही? टकूचं बांधायचं नाही, काय नाही. आता काय गारवाय का टकूचं बांधायला? गारवाय काय? आणि फॅन चालू केल्यावर काय होते मग? गारच लागणार आहे की. तिच्याकडे कूलर करायचं. आणि लघवी कशी करते मग पॅन्टीत? करतच असते, लहान लेकर आहेत ते. मग मी बाहेर नेल्यावर मग कसं काय करते? हे कसं करत नाही पॅन्टीत? हुशार आहेस तू. हुशार व्हावं की मग. अडण्याला काय कळतं? अडण्याला काय कळतंय? माझ्यापेक्षा तिची चिंता खरीच लागून राहिली मला तर.
4 दिवस पाठवली होती ना गावाकडे, तेव्हा बी लई चिंता लागून राहिली होती. हो, तुम्ही काही काळजी घेत नाहीत असं वाटायला लागले मला तर. कळलं का? त्याला आई व्हावं लागतं, मग काय त्यात भावना, वेदना, प्रेम. कळलं? औ हा, सगळ्यात जास्त तुमच्यापेक्षा काळजी तर मी घेते म्हणा. हो ग बाई, हो ग बाई, हो ग बाई. आणि मी प्रेग्नेंट राहिल्यापासून तर रात्रीचा दिवस झाला माझा. तुम्ही गार्डन झोपत होता, मी भीतीला टिकून झोपायचे, माझ्या पोटात आग पडती म्हणून. बरं आता झोपू दे मला. पण कारण त्यावेळेस मला झोपच येत नसायची. पण आता पोटाचं मिटलं, आता पायावर आलं माझं. माहिती का, आता पाय दुखायला लागले. आता एक काम कर. काय करू? तूही झोप, मलाही झोपू दे. मलाही सकाळी लवकर जायचंय कामावरती. कुठं जायचंय? माझी उद्या तारीख आहे, माहित नाही काय? येतो दुपारी. दुपारी येतो. जावा सगळी आपापल्या कामाला जावा. माझी मी एकटी पिशवी भरलेली ठेवली हाय, माझी मी एकटी जाते. येतो दुपारी. पप्प्याला इथं बसवते हिच्यापाशी. मग काय, कोणीच नाही माझ्या मदतीला तर काय करावं. चला लाईक करा. तर रात्री लई झाली. हे ओरिजिनल होता आमचा व्हिडिओ, नकली समजू नका.